सकाळी सकाळी अशी खतरनाक शिक्षा होईल असं वाटलंच नव्हतं. काय झालं सांगते. इथं पहिल्यांदा हिरव्या मुगाचे धिरडे बनवलेले ते कसे वाटतात ते सांगा. ह्यासाठी मला काळ्या वाटाण्याची उसळ करायची होती, जी चपातीसोबत आणि धिरड्यासोबत दोन्हीसोबत पाहिजे होती. ती फोडणीला टाकून घेतली. त्यानंतर मूग काय मी रात्रीच भिजत घातले होते. मग भिजवलेले मूग, कोथिंबीर, आलं, लसूण, मीठ घालून बारीक केलं आणि बारीक केल्यानंतर लक्षात आलं मी हिरवी मिरची घातलीच नव्हती. त्यामुळे वेगळी हिरवी मिरची वाटून करून घेतली. त्यानंतर ह्यामध्ये मी ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ घातलं. बेसनचं पीठ काय माझ्याकडे नव्हतं, थोडासा रवा घातला. त्यानंतर निर्लेपच्या तव्यामध्ये असे मस्तपैकी धिरडे बनवून घेतले. धिरडे पलटी मारल्यानंतर असं उलटण्यानं सगळीकडे चपटे करून घ्यायचं, म्हणजे एक समान होतात. आणि तेल लावून कुरकुरीत असं भाजून घ्यायचं. पण हे भाजताना ना असा चटका त्या पॅनचा लागला ना, त्यानंतरचे जे मी धिरडे बनवायला घेतले, प्रत्येक धिरड्याला त्याची गरम वाफ त्या भाजलेल्यावर यायचं आणि एवढे खतरनाक राहून राहून चटके बसायचे. नाहीतर असे सगळे हे धिरडे बनवून घेतले. चला ह्यासोबत आजचा व्लॉग इथंच बंद करते. बाय.